श्रीराम समर्थ. आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन, अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत. प्रकरण 15. कृष्णा पंचगंगा संगम निजस्थान. हे प्रकरण आपण 2 भागात ऐकणार आहोत. भाग पहिला. एकदा मला कृष्णेच्या काठी दिव्य स्वप्न पडले. मी कृष्णा नदीत स्वच्छंदपणे रामाचे नाम घेत पोहत होतो. एवढ्यात मला काठावरून एका साधूने आवाज दिला, बाळ इकडे ये. त्यानुसार मी कृष्णेच्या बाहेर आलो आणि त्यांचे दिव्य तेज पाहून ही श्रींचीच मूर्ती आहे अशा भावनेने त्यांना मी दंडवत केला. खरोखरच ही दिव्य विभूती होती. त्यांनी एक भगव्या रंगाची कफनी घातलेली असून डोक्यावर जटा गोल गुंडाळून बांधल्या होत्या. कपाळावर आडवे भस्मांचे पट्टे लावले होते. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळांची दाटी झालेली होती. एका हातामध्ये कुबडी धारण केलेली होती. पायामध्ये लाकडी खडावा होत्या. स्वारीच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते. अशी दिव्य मूर्ती माझ्याकडे पाहून म्हणाली, बाळ येथून जवळच कुरवपूर क्षेत्र आहे. तेथेही हीच कृष्ण आहे. माझे नाव श्रीपाद गुरु असून मी कृष्णेच्या बेटातच राहत असतो. तरी माझ्याजवळ थोडे दिवस तू राहावे अशी माझी इच्छा आहे. असे म्हणताच त्या दिव्य विभूतीच्या ठिकाणी माझी श्रींची स्वारी प्रगट झाली. त्या क्षणी लगेच महाराज म्हणून मी श्रींना दंडवत केला. तेव्हा श्रींची स्वारी माझ्याकडे पाहून स्मितहास्य करू लागली आणि श्री म्हणाले, बाळ मंत्रालयाला तुंगभद्रेचे स्नान करून पुढे आपण कुरवपूरला जाऊ. जाग आल्याबरोबर मी उठून प्रथम श्रींना साष्टांग नमस्कार केला आणि श्रींना म्हणालो, आपल्या आज्ञेनुसार आज कुरवपूरला प्रस्थान करू. असे म्हणता श्रींच्या तसबिरीवरील वाहिलेली फुले खाली पडली. ते पाहून मला आनंद झाला. त्याप्रमाणे मी तेथील पुजाऱ्यांना पुढे प्रस्थान करण्याचा विचार सांगितला. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. मला राहण्याबद्दल आग्रह करू लागले. परंतु श्रींच्या आज्ञेपुढे कोणताही हट्ट चालत नाही. माझा जाण्याचा निश्चय पाहून ते म्हणाले, आजच्या दिवस नेहमीप्रमाणे आमच्या घरी भिक्षा करून नंतर आपण पुढे निघावे. त्याप्रमाणे भिक्षा करून आमची स्वारी पुढच्या तयारीस लागली. श्रींची तसबीर धोतरात ठेवून झोळ्यात प्रतिष्ठित करण्यात आली. माळ, ग्रंथ, कौपिन, छाट्या घेऊन आमची स्वारी कृष्णा रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचली. मंत्रालय गावाची चौकशी करून संध्याकाळी मंत्रालयाला पोहोचलो. तेथे तुंगभद्रा नावाची सुंदर नदी आहे. तिला पाहून मला कृष्णेची आठवण होऊन प्रेमाने डोळे ओले झाले. तेवढ्यात त्या तुंगभद्रेतून एक सुंदर माऊली प्रगट झाली. ती अगदी कृष्णेसारखीच दिसत होती. माझ्याकडे पाहून तिच्याही डोळ्यात पाणी आले आणि म्हणाली, अरे बाळ, मी कृष्णा आणि श्री एकच आहोत. असे म्हणताच तिने माझ्या श्रींचे रूप धारण केले. त्याबरोबर श्रींना मी साष्टांग नमस्कार घातला आणि श्री कृष्णा तुंगा अदृश्य झाली. स्वामी राघवानंद स्वामींच्या वृंदावनाचे दर्शन करून तेथे महाप्रसाद ग्रहण केला. नंतर तेथील भाविक भक्तांच्या सांगण्यावरून जवळच असलेल्या चिक्क मंत्रालयाला जाऊन पंचमुखी हनुमंताचे दर्शन घेतले. ते स्थान अगदी एकांतात असून फार जागृत आहे. रात्र झाल्यामुळे तेथेच शेजारच्या धर्मशाळेत मुक्काम ठेवला. जपसंख्या पूर्ण न झाल्यामुळे श्रींची तसबीर समोर ठेवून जपास बसून गेलो. योगायोगाने त्या दिवशी कोणीही प्रवासी नव्हते. त्यामुळे आमची स्वारी आनंदात होती. श्रींच्या कृपेने मध्यरात्रीला जपसंख्या पूर्ण झाली आणि श्रींना साष्टांग नमस्कार करून पोते अंथरून त्यावर झोपी गेलो. अगदी पहाटेची वेळ असावी. त्यावेळी मला अर्धवट जाग आली. तर काय आश्चर्य! हातात गदा घेऊन शेजारच्या मंदिरातले पंचमुखी हनुमान साक्षात उभे होते. त्यांचे सर्व चेहरे माझ्या श्रींचेच होते. श्रींचे चेहरे पाहताच मी पूर्ण जागा झालो आणि ताडकन उठून श्रींना साष्टांग दंडवत केला. तेव्हा पंचमुखी श्री म्हणाले, बाळ डोळे झाकून घे, तुला मी कुरवपूर क्षेत्राचे दर्शन करवतो. असे म्हणून श्रींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. श्रींनी सांगितल्यानुसार मी डोळे घट्ट मिटून घेतले. क्षणभरात मला तंद्री लागली आणि त्या तंद्रीमध्ये पुढील दृश्य पाहिले. माझ्या देहातून एक दिव्य तेजाचा गोळा निघाला.
त्या गोळ्याचा रंग आकाशासारखा होता. नंतर तो गोळा हळूहळू वर आकाशात जाऊ लागला. थोड्या वेळात तो खूप दूर निघून गेला. तो गोळा जेव्हा दिसेनासा झाला तेव्हा श्रींचा आवाज कानावर आला, बाळ, डोळे उघड आणि पुढचे दृश्य बघ. त्याबरोबर मी त्या तंद्रीतून खाली आलो आणि डोळे उघडले तर काय चमत्कार! पुढचे दृश्य माझ्या श्रींच्या तसबिरीमध्ये दिसू लागले. पुढे तो गोळा एका ठिकाणी आकाशात स्थिर झाला आणि त्यामध्ये माझे स्वतःचे प्रतिरूप दिसू लागले. ते प्रतिरूप आपल्या डोळ्यांनी पृथ्वीवरचे दृश्य पाहू लागले. खाली चारी बाजूंनी कृष्णा नदी असून मध्यभागी अंदाजे 5-6 किलोमीटरचा डोंगराळी भाग दिसला आणि त्या मधल्या कृष्णा नदीच्या बेटामध्ये एक टुमदार छोटेसे मंदिर दिसले. मंदिर दिसल्याबरोबर श्रींची स्वारी म्हणाली, बाळ, तुला जे कृष्णाकाठी साधू दिसले होते आणि त्यांनी स्वतःचे नाव श्रीपाद गुरु सांगितले होते, तसे ते म्हणाले होते, मी कुरवपूरच्या बेटात राहतो, हेच ते स्थान, हेच ते कृष्णेचे बेट आणि हेच ते श्रीपाद गुरु. एवढे बोलून श्री म्हणाले, अरे ते श्रीपाद गुरु म्हणजेच ते दत्तावतारी साक्षात दत्तगुरूच, ते श्रीपाद श्रीवल्लभ. एवढे ऐकताच समोरचे दृश्य झाले आणि श्रींचा येणारा आवाजही बंद झाला. त्याबरोबर मला आता खरी जाग आली आणि आमची स्वारी त्या पोत्यावरून उठून श्रींच्या आदेशानुसार कुरवपूर क्षेत्राकडे निघाली. मंत्रालयाकडून रायचूरला आलो. तेथून पुढे अतकूर गावी आलो. हे छोटेसे गाव असून बहुतेक येथे कोळी लोक राहत होते. त्यांना बेटातल्या मंदिरात जाण्याबद्दल मी सांगितले. त्यावर ते म्हणाले, येथे नावांची व्यवस्था नसून पोटांना मोठे दुधी भोपळे लावून जावे लागते. त्यावर मी म्हणालो, चला तर मग. त्याबरोबर एक गृहस्थ तयार झाले आणि आम्ही कृष्णेच्या तीरावर आलो. नंतर त्याने माझ्या जोळ्यातले सामान एका मातीच्या माठामध्ये ठेवले. माझ्या पोटाला आणि पाठीला भोपळे म्हणजे तुंबड्या बांधले. नंतर मी त्या गृहस्थांनी सांगितल्यानुसार त्यांच्या कमरेच्या जाड दोरीला पकडून ठेवले आणि आमची ही नाव परतीरावर आनंदाने आली. पैशांचे काही डोक्यातच नव्हते आणि त्यानेही काही ब्र काढला नाही. ही गोष्ट माझ्या पुढे थोडे 10-15 पावले गेल्यावर लक्षात आली. त्याबरोबर लगेच मी मागे वळलो. तर तो काय, ते गृहस्थ कोठे गुप्त झाले हे श्रीच जाणत. श्रींची लीला अतिदिव्य आहे. त्यांच्या दिव्य लीलेशी खेळताना खूप आनंद होत असतो. श्रींची स्वारी अगदी माऊलीप्रमाणेच खेळ खेळते. आई आपल्या छोट्या बालकाशी जशी खेळते, अगदी तसेच ही जगज्जननी श्रींची स्वारी आपल्या शिष्यरूपी मुलांशी खेळ खेळते. दोन्ही आयाच, परंतु या दोन्ही आयांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. एक आई जन्मास घालते तर एक आई जन्माच्या बंधनापासून सोडवते. जन्मदाती आई एक जन्मापुरतीच असते, परंतु सद्गुरू आई नेहमीच असते. एक आई मायेमध्ये अडकवते तर एक आई त्यातून सोडवते. जन्मदात्या आईला मुले खायला प्यायला मागतात, घोडागाडी मागतात, संसारातली खेळणी मागतात. ही मागणी सामान्य पुत्रांची असते, परंतु सद्गुरूंच्या प्रिय शिष्योत्तमाचे मागणे म्हणजेच गुरुपुत्रांचे मागणे सद्गुरू माऊलीजवळ अतिदिव्य असते. समर्थ सद्गुरू माझ्या श्रींचे शिष्योत्तम ब्रह्मानंद काय मागतात ते आपण त्यांच्याच अभंगामध्ये पाहू. ऐसे करी सद्गुरू आई, आपुले स्मरण वसो हृदयी. नावडो हे विषय ध्यान, रामनामी लागो मन. देहबुद्धी उरकून, लावी रोप समाधान. पळवी माझी दुजी भ्रांती, वासना जाळोनी देई शांती. बहु बळकट चिज्जड ग्रंथी, सोडोनी दावा दाशरथी. ब्रह्मानंदी आशा फार, करी दीनाचा उद्धार. सद्गुरूंजवळ काय मागायचे असते हे या ब्रह्मानंदाच्या अभंगातून शिकावे. प्रपंचातील उणीव भरून काढण्यासाठी श्री सद्गुरूंना प्रार्थना करू नये. बहुतेक सर्वसामान्य स्वार्थी शिष्य गुरुजवळ संसारातल्या नाशिवंत वस्तूच मागतात. त्या जर त्यांना मिळाल्या तर त्यांची श्रद्धा गुरुवर बसते, परंतु मिळालेल्या वस्तू नष्ट झाल्या की ती श्रद्धा उडून जाते.
जे खरे शिष्य असतात ते ब्रह्मानंदांसारखे दिव्य मागणी करतात. ते सद्गुरूंना विनंती करतात, हे सद्गुरू आई, तुझे स्मरण आम्हाला नित्य व्हावे असे कर. आमचे मन अनेक विषयांमध्ये गुंतलेले आहे, तरी ते मन रामनामामध्ये लागू देत. आमची देहबुद्धी अत्यंत वाढल्यामुळे आमचे मन फार उद्विग्न झाले आहे, तरी त्या मनाला हे सद्गुरू समाधान दे. तू आणि मी ही जी द्वैत भावना मायेमुळे मानगोटीवर बसली आहे ती तू दूर कर. हे सद्गुरुनाथा, माझ्या मनातल्या वासना जाळून त्या मनाला शांती दे. हे सद्गुरू आई, आमच्या अनेक वासनांच्या बळकट ग्रंथी तुझ्या भक्तीने सैलवून सर्व ठिकाणी आम्हास दाशरथी रामाचे दर्शन हो. सरतेशेवटी ब्रह्मानंद महाराज म्हणतात, हे सद्गुरू आई, मला पूर्ण आशा आहे की तू दिनाचा उद्धार करशीलच. वा, काय दिव्य मागणी आहे. या दिव्य मागणीमुळेच हे अनंतराव श्रींच्या कृपेने ब्रह्मानंद झाले. यांचे पूर्वीचे नाव अनंत होते, परंतु श्री सद्गुरूंच्या एकनिष्ठ भक्तीने श्रींचे लाडके भक्त ब्रह्मानंद या सद्गुरुदत्त म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या नावाने प्रसिद्ध झाले. अशा या एकनिष्ठ सद्गुरूंच्या प्रिय शिष्योत्तमाला माझे अनेक दंडवत असो. ज्याला ब्रह्माच्या आनंदाची शाश्वत प्राप्ती झाली आहे ते हे ब्रह्मानंद. मला कृष्णेच्या बेटामध्ये सोडून ते गृहस्थ गुप्त झाले आणि आमची स्वारी श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य समाधीकडे चालली. त्या मंदिराचे शिखर दिसताच आमच्या स्वारीने तेथूनच साष्टांग नमस्कार केला. श्रींनी मंत्रालयामध्ये डोक्यावर हात ठेवून दाखविल्याप्रमाणेच हे दृश्य दिसत होते. ते दिव्य मंदिर अतिसुंदर दिसत होते. थोड्या वेळाने त्या मंदिराच्या परिसरात पोहोचलो. त्याबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तधुनीचा आवाज कानावर येऊ लागला. ती धून ऐकून माझ्या मनात चाललेली श्रीराम जयराम जय जयरामची धून त्या दत्तधुनीच्या चालीवर सुरू झाली. नंतर मी त्या दत्तयोग्याच्या दिव्य समाधीवर समोर येऊन उभा राहिलो. तर काय, मला प्रत्यक्ष श्रींची गोंदवलीची समाधी साक्षात दिसली. क्षणभर मला भ्रमच झाला की आपण गोंदवल्याला आलो आहे की कुरवपूरला. या भ्रमस्थितीमध्येच मी तेथे साष्टांग नमस्कार घातला आणि पुन्हा उभा राहिलो. तर काय, पूर्ववत श्रीपाद श्रीवल्लभांची समाधी दिसली. या दर्शनाने मनस्वी आनंद झाला. नंतर दत्तभक्त श्री केळकर स्वामी भेटले. त्यांनी माझी सर्व काही चौकशी केली आणि त्यांनी परमहंस परिव्रजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामींची साधनास्थली दाखवली. ही साधनास्थली एका मोठ्या शिळेमध्ये कोरलेली एक गुहाच आहे. ती गुहा अत्यंत सुंदर असून फार जागृत आहे. साक्षात दत्तावतारी टेंबे स्वामींच्या तपश्चर्येने पावन झालेल्या गुहेचे वर्णन करणे अशक्य आहे. गुहा पाहून झाल्यावर श्री केळकर स्वामींनी आमची राहण्याची आणि महाप्रसादाची व्यवस्था केली. त्यानंतर ते त्यांच्या कार्याला लागले आणि आमची स्वारी आमच्या कार्याला लागली. श्रींची तसबीर आणि माळ आसन घेऊन मी भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जाऊन जपास बसलो. नेहमीप्रमाणे श्रींची तसबीर उच्चासनावर ठेवली होती. तेथून समोरच कृष्णेचे पात्र दिसत होते. श्रींच्या महान कृपेने नामस्मरण उत्तम चालू होते. नामस्मरण करता करता प्राणप्रिय श्रींचे दिव्यचरित्र डोळ्यासमोर येत होते. श्रींच्या हास्य विनोदनाचे प्रसंग आठवून नकळत हसू येत होते आणि इकडे नामस्मरणही चालू होते. श्रींच्या चरित्रातला एक मार्मिक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर नाचत होता. एकदा माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी आपल्या भक्तमंडळींच्या बरोबर सुखसंवाद करीत बसली होती. बोलता बोलता काळजीचा विषय निघाला. तेव्हा श्री म्हणाले, प्रत्येकजण काळजी करत असतो, तर असे विशेष कोणते कारण तुमच्याजवळ आहे हे तरी सांगा. त्यावर एकजण म्हणाला, महाराज, प्रपंच चालवायला पैसा लागतो, तो पुरेसा मिळत नसल्याने आम्हाला काळजी लागते. दुसरा म्हणाला, महाराज, पैशाचे इतके महत्त्व नाही. पैसा जरी भरपूर असला आणि बायको जर अनुकूल नसेल तर मनुष्याने कोणासाठी जगायचे. तिसरा म्हणाला, महाराज, हे खरे नाही. पैसा अगदी भरपूर आहे, बायको सुलक्षणी आहे, बंगला गाडी सर्व आहे, परंतु मूलबाळ नसेल,
म्हातारपणी आपल्याला कोण सांभाळेल म्हणून काळजी वाटते. नंतर चौथा म्हणाला, महाराज, या गोष्टी एवढ्या खऱ्या नाहीत. अहो, बायको, पोरे, पैसा सर्व काही आहे, परंतु मुलीचे जर लग्न होत नसेल तर रात्रंदिवस काळजी त्रास देते. तेव्हा श्री म्हणाले, तुमचे म्हणणे मला एकदम पटले. यावर पाचवा म्हणाला, महाराज, काळजीचे खरे कारण मी आपल्याला सांगतो. आज आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल असल्या तरी उद्या त्या तशा राहतीलच अशी खात्री मनाला नसते. पण या सर्व गोष्टी तशाच चालू राहाव्यात अशी इच्छा मात्र असते, म्हणून काळजी लागते. हे ऐकून श्री म्हणाले, वा, तुमचे म्हणणे फारच संयुक्तिक आहे. त्यानंतर 6वे महाशय म्हणाले, काळजीचे कारण शोधायला दूर जाण्याचे कारण काय? पहिली गोष्ट म्हणजे पुष्कळ वेळा आम्ही काळजी करत नाही, पण उगीचच काळजी लागते. शिवाय आपल्या इच्छेविरुद्ध काही घडू नये असे वाटते, पण तसे आपल्या हातात नसल्याने म्हणून पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक या विचाराने काळजी लागते. बऱ्याच वेळा संकटाच्या भीतीच्या कल्पनेनेच मन भयभीत होते. हे सर्वांचे काळजीबद्दलचे विचार ऐकून श्री म्हणाले, तुम्ही सर्वांनी काळजीवर किती काळजीपूर्वक विचार केला आहे हो. तुमच्या सर्वांचे म्हणणे कोणालाही पटेलच. आता आपण असा विचार करू, काळजी लागण्याची जी कारणे तुम्ही सांगितली त्यापैकी माझ्याजवळ कोणती आहेत ते बघा. माझ्याजवळ काही पैसा नाही, माझी बायको असून नसल्यासारखी आहे, माझी पोरच राहिली नाहीत त्यामुळे त्यांच्या लग्नाची काळजी नाही, माझ्याजवळ आज इतकी मंडळी इथे आहेत त्यामध्ये माझ्या नात्यागोत्याचा कोणी नाही, हे सर्व लोक परत आपापल्या घरी गेल्यावर माझे प्रत्येक बाबतीत अडेल, माझ्या इच्छेविरुद्ध घडू नये असे म्हणावे तर माझी इच्छा बाजूला ठेवून प्रत्येक प्रसंगी लोकांच्या इच्छेनेच मला वागावे लागते. सारांश, तुम्ही सर्वांनी सांगितलेली काळजी लागण्याची कारणे माझ्याजवळ असून देखील मला काळजी लागत नाही. कदाचित काळजी लागण्याचे एखादे महत्त्वाचे कारण तुमच्या नजरेतून सुटले असेल. हे ऐकून काका फडके म्हणाले, होय महाराज, अगदी बरोबर आहे. अब्रू जाण्याचा प्रसंग आला म्हणजे मनुष्याला काळजी लागलीच पाहिजे. यावर श्रींची स्वारी म्हणाली, काका, तुम्ही आज इथे होता म्हणून बरे झाले. आधी मला फारशी अब्रू नाही, पण जी काही थोडी आहे ती जाण्याचा प्रसंग येईल असे काय करू सांगा. त्यावर काका म्हणाले, महाराज, आपली स्वारी अन्नदानाकरिता फार प्रसिद्ध आहे आणि आज आपल्या कोठारगृहात तिखट मिठाशिवाय काहीच नाही. तेव्हा उद्या 100 जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडला आणि आपणहून स्वयंपाकाचे सामान आणले नाही तर काय होईल ते पहा. हे ऐकून श्री म्हणाले, वा, उत्तम. उद्या 100 जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडतो. शिवाय सर्वांना बजावून ठेवतो. मला विचारल्याशिवाय बाजारातून कोणीही सामान आणायचे नाही. एवढे बोलून श्री म्हणाले, काका, आत्ताच्या आत्ता सर्वांना जेवणाचे आमंत्रण करून या. जेवणाची वेळ मात्र सांगू नका. आज्ञा होताच काका आमंत्रण देण्यासाठी ताडकन उठले. त्यावर माझ्या विनोदी श्रींची स्वारी म्हणाली, वा, शाब्बास, अशी चलाख माणसे पाहिजेत. हे श्रींचे वाक्य आठवून जप करता करता मला हसू येऊ लागले. नंतर पुढचा प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला. काका महाशयांची स्वारी सर्वांना आमंत्रण करून आली. आमंत्रित मंडळींना खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी श्रींची स्वारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रामासमोर भजनासाठी उभी राहिली. सामान नसल्याने आज चूल थंड होती, त्यामुळे सर्व मंडळी भजनासाठी हजर होती. श्रींनी रामरायाला साष्टांग नमस्कार करून भजनास सुरुवात केली. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, हे श्री समर्थांचे पद निरूपणाला घेऊन श्रींनी 2 तास मंदिरात नुसता आनंद भरून टाकला. भजन आटोपल्यावर सर्वजण स्वस्थ बसले. 2 वाजेपर्यंत जेवणाचा काहीच पत्ता नाही. आमंत्रित मंडळी प्रसादाच्या घंटीची वाट पाहत होती, परंतु स्वयंपाकच तयार नाही तर घंटीची काय वार्ता. हळूहळू मंडळींमध्ये कुजबूज सुरू झाली आणि एक बाई म्हणाली, महाराज, आमचे काही नाही, परंतु मुलाला भूक लागली म्हणून रडतो आहे. त्याचे काय करू? प्रत्येकजण काही ना काही कारण सांगून श्रींच्याजवळ तक्रार करीत होते.
आणि प्रत्येकाचे श्री ऐकून घेत होते. एक अतिशहाणी बाई म्हणाली, इतके लोक भुके वाचून तळमळत आहेत, हे रामाला पाहावते कसे? हे सर्व प्रकार श्रींची स्वारी पाहत होती, परंतु काही बोलत नव्हती. अगदी श्री भगवद्गीतेत कृष्णाने वर्णन केलेल्या स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत होते. शेवटी एक 6 वर्षाचा मुलगा श्रींच्या कमरेला विळखा घालून रडत म्हणाला, महाराज, मला भूक लागली आहे, खायला भात द्या. तेव्हा दयासागर त्या मुलाला म्हणाले, जा रामाला सांग की मला भात दे. इतक्यात मंदिरासमोर एक भरलेली बैलगाडी येऊन थांबली आणि बैलगाडीतून एक मनुष्य खाली उतरला आणि श्रींची चौकशी करून श्रींच्या पुढे साष्टांग नमस्कार करून म्हणाला, महाराज, मी आपल्याला नवस केला होता की मला यावेळी जर मुलगा झाला तर मी रामाला 200 माणसांचा नैवेद्य करीन. त्यानुसार मला मुलगा होऊन 1 महिना झाला, परंतु त्या मुलाच्या आनंदामध्ये नवस फेडण्याचे विसरून गेलो. तेव्हा मला माझ्या बायकोनी नवसाची आठवण करून दिली. सकाळपासून तयारी करता करता वेळ लागून गेला, म्हणून मला येथे यायला वेळ लागला. भाजी वगैरे निवडून तयार आहे, तरी कृपा करून आज नैवेद्य व्हावा ही आपल्या चरणी विनंती आहे. हे ऐकल्याबरोबर श्री एकदम उठले आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणून श्रीरामरायाला साष्टांग नमस्कार घातला. लगेच गाडीतून सामान काढले, चूल पेटवली आणि नैवेद्य तयार करून रामाला नैवेद्य अर्पण केला. नंतर सर्व मंडळींची जेवणे झाली. सर्वांना विडा तांबूल दक्षिणा देऊन झाल्यावर सर्व मंडळींना एकत्रित बोलवून घेतले आणि श्री म्हणाले, आपण थोडा धीर धरून राहावे. परमात्मा आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. आपण खऱ्या अर्थाने भगवंतावर थोडा भार घालून असावे. तिथे लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हा ताखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो. एवढे बोलून स्वारी काकांना म्हणाली, पाहिलेत ना तुम्ही, काळजी लागण्यासाठी आपण केवढा मोठा प्रयोग केला, परंतु माझ्या नशिबातच काळजी नाही, तर तिचा नादच सोडणे बरे. असे अनेक प्रसंग श्रींच्या चरित्रात आहेत. ज्याला खरोखरच समाधान पाहिजे असेल त्याने माझ्या श्रींचे चरित्र जरूर वाचावे. सिद्धपुरुष या संसाराच्या महासागरात राहूनही त्या सागरातल्या खाऱ्या पाण्यापासून, त्याचप्रमाणे भयंकर क्रूर जलचरांपासून सुरक्षित राहतात. आज आपण इथेच थांबू. श्रीराम. हरि ओम तत्सत.